नाशिक जिल्हा परिषदेच्या 8 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओंकडून तसे आदेश दिले गेलेत। विविध विभागांमधील 8 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत। ग्रामपंचायत विभागातले 2, बांधकाम विभागातले 2, शिक्षण विभाग 3, आरोग्य विभागातला 1 कर्मचारी अशा पद्धतीने हे 8 जण निलंबित करण्यात आलेले आहेत। प्रतिनिधी किरण ताजणेंकडून याबाबतचे अपडेट्स घेऊया। किरण, काय नेमकं कारण आहे 8 कर्मचाऱ्यांना थेट निलंबित करण्यामागचं? खरं म्हणजे सीईओ आशिम मित्तल यांनी हे आदेश काढलेले आहे आणि या आदेशामध्ये वेगवेगळी कारणं त्यामध्ये देखील आहे। वेगवेगळ्या विभागातील हे सर्व 8 कर्मचारी आहेत। काही आरोग्य खात्यातील आहे, काही शिक्षण खात्यातील, काही बांधकाम खात्यातील आहे। वेगवेगळ्या तक्रारी त्यांच्या होत्या। कोणाची आर्थिक तक्रार होती, कोणी वेळेवर हजर राहत नव्हतं। मुख्याध्यापकाचा देखील एका समावेश आहे त्यामध्ये। वारंवार त्या ठिकाणी सूचना देऊनही जे कामावर त्यांच्या सुधारणा होत नव्हती आणि त्यामुळे हे कारवाईचे आदेश काढलेले आहेत। थेट निलंबन केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। आशिम मित्तल यांनी जे आदेश काढलेले आहे त्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर इतर जे कामचुकार अधिकारी कर्मचारी असतील त्यांना मात्र या कारवाईच्या निमित्तानं मोठा दणका बसणार आहे। एक प्रकारचा इशारा मिळणार आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये इतर कर्मचारी आपल्या कामात सुधारणा करतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जाते। निश्चित। किरण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। Thank you.